थांब, हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. श्रद्धा ठेव, वेळ बदलायला वेळ लागत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, हे आश्वासन आहे, विश्वास आहे, आधार आहे. आज तू खूप थकला असशील, सगळ्यांसाठी करत करत स्वतःला विसरला असशील, रात्री उशिला डोळे पुसत झोपला असशील, तर ऐक, हा व्हिडिओ फक्त तुझ्यासाठीच आहे. 2 अडचणी आल्या की आपण म्हणतो, देवा माझ्याच वाट्याला का? कदाचित स्वामी आज तुला सांगत आहेत की तू कमकुवत नाहीस, तू निवडलेला आहेस. आयुष्यात कधी कधी सगळं उलटं चालतं. पैसा कमी, लोकांचा आधार कमी, आपल्या लोकांकडूनच शब्द आपल्याला लागतात. पण लक्षात ठेव, स्वामी संकट काढून टाकत नाहीत, तर ते संकट झेलण्याची ताकद देतात. जशी आई मुलाला चालायला शिकवते, तशीच स्वामी आपल्याला पडू देतात, पण कायमची साथ देतात. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. कारण आज साक्षात भगवंत म्हणत आहेत, बाळा, आज तू जिथे आहेस ना, ती जागा शेवटची नाही. ती तयारी आहे मोठ्या आनंदाची. होय माझ्या लेकरा, एक गोष्ट तू लक्षात ठेव, तुझ्या डोळ्यातले अश्रू वाया जात नाहीत. प्रत्येक वेदना तुला मजबूत करते, प्रत्येक अपमान तुला उंच नेतो. स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही. थोडा उशीर होईल, पण न्याय नक्की मिळतो. आजपासून तू एकच मंत्र म्हण की मी घाबरणार नाही, कारण माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे, माझ्या सोबत आहे. सहमत असशील तर स्वामी आई असे टाईप कर. बाळा, मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहे. आज या क्षणी डोळे बंद कर आणि स्वामी आईचा चेहरा डोळ्यासमोर आण आणि मनातल्या मनात बोल, स्वामी आई मला ताकद दे, श्रद्धा दे, संयम दे. तुला कदाचित चमत्कार दिसणार नाही, पण बदल लगेच सुरू झालेला असेल. कारण जेव्हा मन शांत होतं, तेव्हाच स्वामी काम सुरू करतात. भिवू नकोस, तू एकटा नाहीस. स्वामी समर्थ माऊली तुझ्या पाठीशी आहे, आज, उद्या आणि कायम. तर बाळा, बघ, जर माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. बाळा, हा योगायोग नाही, हा व्हिडिओ तुला आत्ताच दिसतोय, यालाच संकेत म्हणतात. कदाचित स्वामी आई तुला सांगत आहेत, आता रडणं बंद कर, आता उभं राहायची वेळ आली आहे. तू स्वतःचं मन दाबून ठेवलंस, स्वतःच्या इच्छा तू सोडून दिल्यास. पण बाळा, तू खूप सहन केलंस, लोकांसाठी जगलास. लक्षात ठेव, तुझी शांतता ही तुझी कमजोरी नाही, ती तुझी शक्ती आहे. आज जर मनात खूप प्रश्न असतील, तर पुढचे काही मिनिटे तुझ्यासाठीच आहे. माझ्या लेकरा, आयुष्य कधीच सरळ रेष नसतं. कधी चढ, कधी उतार. कधी आपल्या लोकांकडूनच दुखावलं जातं, कधी मेहनतीचं फळ उशिरा मिळतं. एक गोष्ट कायम खरी, ती म्हणजे आपला देव, आपला भगवंत, आपला परमेश्वर, आपला स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. तो परीक्षा घेतो, कारण त्याला माहीत आहे आपण ती पास होणारच आणि त्याचा लाडका भक्त बनणारच. सहमत असशील
तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. स्वामी आज म्हणत आहेत, बाळा, आज तू ज्या वेदनेतून जात आहेस ती तुला कमकुवत नाही, तर ती तुला वेगळं बनवत आहे. तुला खंबीर, कणखर, मजबूत बनवत आहे. आज एक निर्णय घे. लोक काय म्हणतील याचा विचार करणे तू पहिले थांबव. तुझ्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देऊ नकोस. स्वामींचा एकच संदेश तू लक्षात ठेव. स्वतःवर विश्वास ठेव. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवसापासूनच परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. होय बाळा, कठीण दिवस कायम नसतात, पण मजबूत माणसं कायम राहत असतात. आणि तसंच मी तुला आता मजबूत बनवत आहे. बाळा, आता तू हात जोड आणि डोळे बंद कर आणि मनात म्हण, स्वामी आई, मला ताकद द्या. मला हार मानू देऊ नका. भीती कमी होईल, मन हलकं होईल, कारण स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, तुझी वेळ बदलणार आहे. बाळा, बघ, भगवंतावरती जर तू विश्वास ठेवलास तर तू खूप पुढे जाणार आहेस. तुला माहीत आहे का, कधी कधी देव आपल्याला एकटं ठेवत नाही. आपणच आपल्या स्वतःला एकटं समजतो. आज जर तुझ्या मनात असं येत असेल की बस आता माझ्याने नाही होत, तर तू चूक करत आहेस. थांब, कारण जिथे भक्ताची शक्ती संपते तिथेच भगवंताची लीला सुरू होते. तू तुटलेला नाहीस, तू घडवला जात आहेस. बाळा, घरातली जबाबदारी, लोकांचे शब्द, आर्थिक ताण, आरोग्याची चिंता, कधी कधी सगळं एकाच वेळी येतं आणि आपण मनात विचार करतो की स्वामी, मी इतकं वाईट काय केलं की हे सर्व माझ्याच आयुष्यात येत आहे. बाळा, कदाचित स्वामी वरून हसत असतील, कारण त्यांना माहीत असतं हीच व्यक्ती पुढे मोठा आशीर्वाद घेणार आहे. वेदना ही शिक्षा नाही, ती तयारी आहे. माझ्या लेकरा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझं रडणं स्वामी पाहत नाही असं कधी समजू नकोस. तुझा प्रत्येक उसासा, तुझा प्रत्येक अश्रू, तुझ्या प्रत्येक रात्रीची प्रार्थना, सगळं नोंदवलं जात आहे. स्वामी समर्थ कधी उशीर करतात, पण अन्याय कधी करत नाही. आज तुझ्याकडे जे आहे त्यात कृतज्ञ राहा आणि जे हवं त्यासाठी विश्वास ठेव. घाबरू नकोस, तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा. बाळा, आयुष्यात तुला सुखी राहायचं असेल तर लोकांचा विचार करणे तू सोडून दे. लोक काय म्हणतील हा विचार तू करत बसू नकोस. लोकांचं कामच नावे ठेवणे, पण तू नाव ठेवण्या नाही तर चांगले कर्म करण्यासाठी आलेला आहेस. बाळा, तुझ्या आयुष्यात तुला अनेक प्रकारची लोक भेटतील. काही तुझं कौतुक करतील, काही तुझ्या मेहनतीची कदर करतील, तर काही लोक अशा काही गोष्टी करतील की तू आतून दुखावतोस, तू आतून तुटतोस आणि त्यांची ती सवय दुसऱ्याला त्रास देण्याची. आणि त्यामुळेच अशा लोकांपासून तुझं मन अस्वस्थ होतं आणि तू विचार करत बसतोस की मलाच का. बाळा, बाहेरच्या लोकांना तू टाळशील, दुर्लक्ष करशील, इग्नोर करशील,
पण घरातील व्यक्तीच जर त्रास देत असेल तर तू काय करणार? तर बाळा, घर म्हणजे प्रेमाचं, विश्वासाचं, आधाराचं स्थान. पण कधी कधी घरातील आपल्याच माणसांकडून फार त्रास होत असतो. घरातील माणूस आपल्याला म्हणवणारा जेव्हा सतत टोमणे मारतो, अपमान करतो, नाव ठेवतो, तेव्हा मन फार दुखतं. त्याच्याशी भांडावं तर घरात वाद होतो, शांत राहावं तर त्रासही वाढत जातो. तर अशा वेळी काय करावं हा प्रश्न आपल्या मनात येतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, प्रत्येक वेळी भांडून, आरडाओरडा करून, रागाने वागून काहीच उपाय होत नाही. काही वेळा शांत राहून, हुशारीने आणि संयमाने उत्तर दिलं तर समोरच्यालाच आपली चूक कळते. शांतपणे, संयमाने दिलेला धडा योग्य मार्ग शोधायला मदत करतो. हा त्रास देणारा माणूस कधी कधी तुमचा खूप जवळचा सुद्धा असतो. मग अशा वेळी शांत राहायचं म्हणजे गप्प राहायचं नाही. योग्य वेळी योग्य पद्धतीने त्याला समज द्यायची. तर तीच गोष्ट मी तुला आज सांगणार आहे बाळा. त्यासाठीच हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, तू कितीही समोरची व्यक्ती त्रास देत असेल तरी शांत राहा. शांत राहणं म्हणजे गप्प बसणं नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधणं, आपल्या त्रासाचं कारण शोधणं हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. बाळा, तुला मनाला परिपक्व बनवावं लागेल. कारण आताच्या काळात घरातील कलहमुळे खूप वाईट घटना घडत आहे. काही माणसं स्वतःची चूक मान्य करतच नाहीत. ते माझंच खरं असं म्हणत असतात. पण बाळा, आपल्याला आयुष्यात सुखी राहायचं असेल तर शांत राहणं खूप महत्त्वाचं आहे. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. ही जाणीव स्वतःला आधी स्वतःच करून द्यायचं. बऱ्याचदा लोकांना वाटतं की जो बोलत नाही तो दुर्बल आहे. पण खरं हेच की शांत राहणं खरी ताकद आहे. तुमचं गप्प बसणं म्हणजे समोरच्याला संधी देणं की तो स्वतःच्या वागणुकीवर थोडा तरी विचार करेल. ज्याचं मन मोठं त्याचं शांत राहणं सुद्धा बोलकं असतं. घरात जर कोणी त्रास देत असेल तर लगेच आरडाओरडा करू नका. अशा वेळी तुम्ही आवाज वाढवलात तर समोरचाही आणखी आवाज वाढेल आणि आजूबाजूचे लोक मजा घेतील. मग काय करायचं? शांत राहायचं. मनात एक गोष्ट पक्की ठेवायची. मी गप्प आहे म्हणजे त्रास होत नाही असं नाही. मी गप्प आहे कारण मी विचार करत आहे. यातून मी 100% मार्ग काढणार असा विचार मनात ठेवायचं. तुम्ही स्वतःला सावरण्यात यशस्वी होता. मग पुढची कृतीही योग्य वेळेला योग्य प्रकारे करू शकता. आज त्याची वेळ आहे म्हणून तो भुंकतोय. थोडा संयम ठेवा. वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. तिखट शब्द न वापरता कृतीतून करून दाखवा. ते जास्त खोलवर परिणाम करतं. कधीकधी काही बोलून दाखवलं तर ऐकून लोक दुर्लक्ष करतात. पण कृतीतून दिलेला संदेश बरोबर प्रहार करतो. तुम्हाला सतत कोणी टोचून बोलत असेल तर तुम्ही फक्त शांत राहा. बोलून दाखवू नका. बोललात तर वादच निर्माण होईल. जर त्याला उत्तर तुमच्या यशातून, तुमच्या कामातून दिलं तर एक दिवस त्याला समजेल, अरे मी याला टोचून बोलत होतो पण हा तर कणखरपणे उभा राहिला, आणि त्याची त्यालाच लाज वाटेल. पण केवळ हवेत महाल बांधून उपयोग नाही. यासाठी खूप मेहनत घेण्याची तयारी दाखवा. होय बाळा,
कितीही जवळची व्यक्ती असली तरी तुम्ही विसरू नका की त्याने तुम्हाला त्रास दिला आहे. तुम्ही त्रास सहन करत राहिलात तर ते तुम्हाला प्रत्येक वेळेस कमीपणाचं दाखवतील. तुमचं मन छोटं करण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी खचू नका. तुमचं यश, तुमचं काम हेच तुमचं उत्तर आहे. अधिक जास्त यशस्वी व्हा. अधिक चांगलं काम करा. त्यांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करा आणि बघा नंतर कसा परिणाम होत असतो. वेळ येईल तेव्हा शांतपणे आणि ठामपणे बोला, हे मला चालणार नाही. शांत राहणं म्हणजे कायमचं गप्प राहणं नाही. एखाद्या क्षणी जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ठामपणे बोलायला, पण रागून नाही, शांतपणे. तुम्हाला वारंवार अपमानित केलं जात असेल तर एक दिवस तुम्हाला जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्पष्ट सांगायचं, तुम्ही असं बोलता तेव्हा मला वाईट वाटतं. मला आदर हवा, टोमणा नाही. या शब्दात शांत संयमता आहे, पण ठामपणाही. असं बोलल्यावर समोरचा गडबडेल, विचार करेल आणि ते शब्द त्याच्या मनात येतील. तर कधी गप्प बसतोय म्हणजे बावळट नाही. वेळ आली की बरोबर उत्तर देतो असं ठासून बोलावं लागतं. असं एकदा म्हटलात की समोरचा माणूस पुढे बोलण्याआधी विचार करेल. देवावर आणि स्वतःच्या चांगल्या वागणुकीवर विश्वास ठेवा. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. कधीकधी तुम्ही कितीही चांगले वागलात तरीही समोरचा माणूस बदलत नाही. अशा वेळी देवावर विश्वास ठेवा. देव वेळ घेतो पण अंधारात सोडत नाही. त्याच्या न्यायाने एक दिवस समोरच्याला ठोकर लागते आणि त्याच्या कर्माचे फळ त्याला नक्कीच मिळते. म्हणून माणसाने माणसासारखे वागायला पाहिजे. बघा, कितीही जरी आपण कोणासाठी केलं तरी कोणीच म्हणत नाही की हो माझ्यासाठी केलं. पण तिथे आपल्याला आपल्यासाठी सुद्धा जगणं महत्त्वाचं आहे. तर तीच गोष्ट आपल्याला करायची आहे. स्वतःवरती विश्वास आणि भगवंतावरती विश्वास. तुमचं वागणं चांगलं ठेवा, मन स्वच्छ ठेवा. कारण शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो. कधीकधी समोरच्याला बदलायला वेळ लागतो, पण तुमची चांगली वृत्ती, शांत संयमी वागणं त्याच्यावर परिणाम करतं. देव घरात असेल तर न्याय दारात उभा राहतोच. आपल्याच घरात आपल्याच लोकांकडून जर त्रास होत असेल तर त्याला लगेच रागाने उत्तर देणं योग्य नाही. शांत राहणं ही कमजोरी नाही, ती ताकद आहे. विचारपूर्वक, शांतपणे आणि कृतीतून उत्तर दिलं की समोरच्याला आरडाओरडा करून चांगली समज आपण देऊ शकतो. आपण फक्त आरडाओरडा करून नातं बिघडवतो. पण जर संयम दाखवला तर नातं टिकवून ठेवणं हे नक्कीच योग्य आहे. आपला आत्मसन्मान जपा. त्यांच्या चुकीवर तुम्ही आरसा दाखवा, पण आवाज न करता. त्यांचं बोलणं डोक्यावरून जाऊ द्या, मनावर घेऊ नका. जिथे आवश्यक आहे तिथे अंतर ठेवा आणि वेळ आली तर ठामपणे बोलायला शिका. प्रत्येक माणसाला त्याचं वागणं कधी ना कधी समजतं. फक्त आपण शांतपणे ठाम उभं राहिलं पाहिजे. शांतपणे दिलेला धडा दीर्घकाळ लक्षात राहतो. मनात राग न ठेवता आत्मसन्मान जपत पुढे जायचं. शेवटी देव सगळं पाहतोच, त्याचाच न्याय मोठा असतो. म्हणूनच संयम, चांगुलपणाचं बळ घेऊन त्रास देणाऱ्यालाच धडा शिकवायचा, पण शांतपणे. स्वामी भक्तांनो, दररोज वेगवेगळे सकारात्मक विचारांसोबत आपण भेटत असतो.
तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो, हीच स्वामी आईंचरणी मनापासून प्रार्थना. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि पटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये राजाधिराज योगीराज असे टाईप देखील करा. आणि बघा, उद्या भेटूच आपण अशाच नवीन विचारांसोबत. तोपर्यंत भगवंताचे नामस्मरण करत राहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.